नमस्कार मित्रांनो, मी अमोल पवार विस्मरणीय प्रवासाच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण चाललो आहे आपल्या गावी कोकणात आणि आपली ट्रेन आहे आता बोरवलीवरनं 7:15ची 10115 मडगाव एक्सप्रेस आहे। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। आता आपण पोचलो बोरवली स्टेशनला। ते आपल्या बॅगा आहेत आणि ट्रेन थोडी लेट आहे। 7:15ची ट्रेन आता 7:21चा काहीतरी मग अशी टायमिंग दाखवत होतं आपल्याला ट्रेनचा। 7:27चा आता 7:27चा टायमिंग दाखवतं। ट्रेन थोडी लेट आहे। आपण तिघंच चाललो आहे, मी मम्मी पप्पा आहे। पप्पा आहे बघा इकडे बसले आहेत, मम्मी इथे बसली आहे आणि मी तिघंच चाललो आहे। प्रणाली आणि पूजा संध्याकाळी बसने बसणार आहे। तर आजचा प्रवास आमच्या तिघांचा असेल आणि आपल्याबरोबर दादा वहिनी पण आहेत। 2 दादा आहेत, 2 वहिनी आहेत। ते पण आपल्यासोबत वसईला बसणार आहेत। ते लोक बसणार। ट्रेन आली आहे मित्रांनो आपली 10115 मडगाव एक्सप्रेस। हे जनरल डबे आहेत बघा, 2 जनरल डबे आहेत गाडीला आणि S1 आणि S2 त्याच्या मागे, जनरलच्या मागे। फायनली मित्रांनो आपण ट्रेनमध्ये बसलो आहे। इथे आपल्या 2 सीट आहेत, 50 आणि 49 आणि त्या साईडला 3 सीट आहेत आपल्या, 11, 13, 14। मम्मी पप्पा इकडे बसले आणि ट्रेन आता वसईला चालले तिला बोरवली स्टेशनवरनं। मम्मीला इडली, पप्पांना उपमा आणि मला उपमा पोहा आणला आहे। थोडा नाश्ता करून नंतर भेटूया आपण। वसई रोड आला आहे। ते पण आले आहेत मित्रांनो। हे बघा ही वहिनी आणि शाल आणि दादा वहिनी आणि ह्या 3 सीट आहेत आपल्या इथे। त्यांची नावं मी पहिल्यांदा घेतोय। मित्रांनो, गाडी आली आता पनवेलला। पनवेल स्टेशन आहे आणि आपली गाडी थांबली आहे आणि आपण इथे बसलो आहे। मी देवयादा, थोड्या वेळातच गाडी सुटेल आपली पनवेलवरनं। पनवेलवरनं सुटली आहे मित्रांनो आपली ट्रेन आता आणि पुढे आता रोहा, वीर आणि मग डायरेक्ट चिपळूणला थांबणार आहे वाटतं आपली ट्रेन। मित्रांनो, ट्रेनमध्ये असं काही ना काहीतरी खायला येतच असतं। आता आपण घेतलेली भेल अर्धी खाऊन झाली आहे आणि आता आलं आहे पासू स्टेशन। मला दादा आहे रोहा स्टेशन आहे आणि ते TC वाले आले टिकट्स तिकडे। ये जो ऑलरेडी लोग हैं ना, वो ऑलरेडी 40 आता आपण पोचलो आहे रोहा स्टेशनला। हे रोहा स्टेशन आहे, रोहा स्टेशन आहे आणि आपली ट्रेन इथे थांबली आहे। इथे TC काका आहेत, सगळ्यांकडनं वसुली चालू आहे त्यांची। रिझर्वेशन डबा आहे त्यामुळे चेकिंग चालू आहे आणि ह्याच्या पुढे S1 आहे आणि त्याच्या पुढे 2 जनरल डबे आहेत। हां, पण ते परत हे करणार ना रे, परत रिटर्न तसंच येईल ना तो। काकडी घेतली आता खायला, देवाला काकडी खात आहे। आपण पण इथे काकडी घेतली आहे। गावच्या काकड्या आहेत मित्रांनो आणि टेस्ट पण खूप छान आहे। मीठ मसाला लावून दिले आहेत काकींनी आपल्याला।
वीर स्टेशन आलं आहे. समोर स्टेशन वीर स्टेशनला आता ट्रेन थांबेल आपल्याला. माणगाव गेलं मागे, आता वीर आलं आहे. वीर स्टेशनला थांबणार आहे ट्रेन थांबेल आणि मग पुढे वाटतं चिपळूण आणि मग डायरेक्ट रत्नागिरी. वीर स्टेशन आलं आहे मित्रांनो. जिजा जिजा हाय कर हाय कर. येते तू येते ये लवकर ये लवकर ये लवकर ये लवकर ये. हां वीर स्टेशनला आता चाकरमाने उतरलेत. जिजा नदी बघा. वीरला पोचलो आपण. वीर स्टेशन गेलं मागे आणि इकडे नदी आहे बाजूलाच स्टेशनच्या. आणि आजूबाजूचा निसर्ग बघा मित्रांनो. आणि इकडे त्या साईडला नदीच्या त्या साईडला गाव आहे किंवा घरं दिसत असतील तुम्हाला छोटी छोटी. टनल आलाय, बोगदा आलाय बोगदा. विनेरे स्टेशन आलंय मित्रांनो. हे बघा विनेरे स्टेशन गेलं. स्टेशन आहे. प्लॅटफॉर्म बघा इकडले कसे एकदम सुविधा नाही इकडे जास्त. हे विनेरे स्टेशन. गाडीला सिग्नल लागलं वाटतं म्हणून थांबले आहे. तर विनेरे स्टेशनलाही गाडी थांबत नाही. सिग्नल लागल्यामुळे इथे गाडी थांबली थोडा वेळ. आपण पण जाऊ थोडं बाहेर. बसलो आहे डोरवर आणि आत्ता आलं आहे दिवाणखवटी स्टेशन आलं आहे. दिवाणखवटी स्टेशन. हां परत एकदा गाडी क्रॉसिंगसाठी थांबले. समोरून कोणती तरी गाडी येत असेल मुंबईच्या दिशेने जाणारी, तर त्यासाठी आपली गाडी क्रॉसिंगसाठी थांबवली. ऊन बघा मित्रांनो किती गावी. मुंबईपेक्षा पण जास्त ऊन लागते. मुंबईमध्ये पण एवढंच ऊन आहे आणि गावी पण तेवढंच ऊन आहे. आता आपली हालत काय होणार आहे उन्हात काय माहिती. मित्रांनो हे बघा असं सगळं आपल्या ट्रेनमध्ये भेटलं गावच्या. 10 रुपये परत आले. 10 रुपये वाटाणे घेतले. मित्रांनो सगळ्या स्टेशनला थांबते यार ट्रेन. काही कळंबोलीला थांबले. कळंबोली बुद्रुक स्टेशनचं काम चालू आहे या साईडला. दादाने आपले शेंगदाणे आणलेत खायला. दादा इथे उभा आहे आणि शेंगदाणे खावे आपण थोडे आता याच्यातले. हेड स्टेशन आलं आहे मित्रांनो. गांव में जाएगी. कोकण अंदर गांव में जाएगी.
आता चाकरमाने उतरते चिपळूण स्टेशनला. बोल. अरे फेंकना नीचे. यार ऐसा कर रहा जैसा रेलवे नहीं फ्लाइट में है. छाछ लस्सी. चला छाछ लस्सी. चिपळूण स्टेशनला किती जण उतरली ट्रेनमधनं. ट्रेन अर्ध्याहून जास्त रिकामे झाले चिपळूण स्टेशनला. आणि आता पुढे याच्यानंतर आपलं रत्नागिरी येणार आहे. 2वरनं आत्ता गाडी निघाली आहे. खूप वेळ थांबलेली इथे, जवळजवळ अर्धा पाऊण तास इथे गाडी थांबलेली चिपळूण स्टेशनला. आणि आत्ता आपली गाडी निघाली चिपळूण स्टेशनवरनं रत्नागिरीच्या दिशेने. आता काय माहिती अजून तरी पण आपल्याला 1-1.5 तास लागेल रत्नागिरी स्टेशनला पोचायला. जिजा थोडे आले बघा सगळे. तर संगमेश्वर स्टेशन आलं आहे आणि परत एकदा क्रॉसिंगला थांबले. म्हणजे खूप इथे संगमेश्वरला तर थांबणार नव्हती, तरी पण थांबले. क्रॉसिंग तर खूप लागते संगमेश्वर पाठी पण. नागोठणेला पण क्रॉसिंग होती खूप सारी, खेडला, संगमेश्वरला. सव्वा चार वाजतील. बोल ना, तुला 4:15 वाजता. अजय फोन कर त्याला, आदित्यला फोन कर, विचार कुठं आहे. आला सर मी किशोर स्टेशन आहे. त्या साईडला प्लॅटफॉर्म आहे त्याचं. तिकडनं धबधबा असतो तिकडे त्या साईडला. इकडनं धबधब्याचं पाणी पडतं त्याच्यावर. वाईट दिसत ना पाण्याचे. पावसाळ्यात मस्त असतं हिरवगार आणि त्या दगडांवरनं नुसतं पाणी वाहत असतं. शेंबड्या हाय हाय कर 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 परत कर एकदा कर हाय कर हाय हाय. त्या साईडला जितवादा त्या साईडला. फायनली मित्रांनो आपण उतरलो रत्नागिरी स्टेशनला. हे बघा, ही आपली सगळी फॅमिली आहे आणि ही आपली ट्रेन होती.
आता ट्रेनला बाय बाय करून आपण चाललोय आपल्या गाडीच्या दिशेने. दाखवलंय देवाला. आपल्याला वर जायचं इकडनं आणि आदित्य आपली वाट बघतोय वर. आपली गाडी घेऊन आलाय आदित्य. मग त्याच्या गाडीने आपण आपल्या वाडीत जाणार आहे, गावी जाणार आहे आपल्या. फायनली मित्रांनो आता पण रत्नागिरी स्टेशनला उतरलो आहे. खूप थकलो आहे. सामान वगैरे आपल्या इकडे आहे आणि बाकीचे लोक येत आहेत अजून वर. मी आणि दादा आलेलो पुढे. आता आपण बघायची आदित्यची गाडी कुठे लागली आणि तिथे जायचं आपल्याला. आदित्यच्या गाडीतनं आपण आपल्या घरी जाणार आहे. मित्रांनो फायनली आपण आपल्या वाडीत पोचलो आहे. आपली वाडी ही आपली वाडी आहे. मित्रांनो फायनली आपण आपल्या घरी पोचलो आहे. बघा हे मागे आपलं घर आहे. व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.